तुतारीचा की घड्याळ आईची, बारामतीत सत्ता कुणाची. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. राजकारण आपला विषय नाही, मात्र जेव्हा काही विशेष घडामोडी व्हायला लागतात तेव्हा ज्योतिषप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात मागणी यायला लागते. या विषयावर शास्त्राच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी सांगा. राजकारण किंवा निवडणुकीचा विषय देखील त्यापैकीच एक आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आता जवळ आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण काही प्रसिद्ध व चर्चेतील राजकीय व्यक्तींच्या कुंडलीचं विश्लेषण करीत आहोत. त्यात आज आपण बारामतीमध्ये तुतारी येईल की घड्याळ हा विषय समजून घेणार आहोत. किंबहुना जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक होईल तेव्हा या विषयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल, कारण दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. अशा विषयावर आज आपण चर्चा करणार असल्यामुळे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. बारामतीमध्ये तुतारी येईल की घड्याळ येईल या प्रश्नाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या दोन्ही पक्षांकडून नेमकं कोण उभं राहिलं, कुणाला उमेदवारी दिली जाईल ही बाब देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र शरद पवार साहेब व अजितदादा पवार या दोघांसाठी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची होणार आहे. बारामती म्हणजे शरद पवार साहेबांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे, तर अजितदादा पवार यांची ती कर्मभूमी राहिलेली आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर आपण अजून या विषयाकडे सखोलतेने जाऊ शकतो. निवडणुकीचं भाष्य करताना उमेदवार आणि निवडणुकीची तारीख या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. परंतु आजच्या तारखेला जरी विचार केला की पवार साहेबांची पत्रिका काय सांगते किंवा अजितदादांची पत्रिका काय सांगत आहे, तर ती देखील एक दिशादर्शक बाब राहील. किंबहुना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार साहेबांची पत्रिका महत्त्वपूर्ण आहेच. अर्थात आपण कधीही पत्रिका चांगली किंवा वाईट या दिशेने बोलू शकत नाही, कारण शास्त्राचे काही अलिखित नियम असतात, त्यांचं पालन आम्हाला करावंच लागतं. मात्र पत्रिकेतील विशिष्ट कालखंड हा कोणत्या गोष्टीसाठी चांगला आणि कोणत्या गोष्टीसाठी वाईट या दिशेने आपण त्या पत्रिकेचा नक्कीच विचार करू शकतो. त्यानुसार शरद पवार साहेबांच्या पत्रिकेत मार्चपर्यंतचा कालखंड कर्तृत्वाच्या दृष्टीने खूप उत्तम आहे. म्हणजे अनेक नवीन क्रिएटिव्हिटी करणं, धक्कादायक गोष्टी घडवून आणणं, माणसं जोडणं, आपल्या बोलण्यातून स्वतःची ताकद वाढवणं, असे अनेक विभाग त्यांच्या पत्रिकेत समोर येत आहे. मात्र त्याचवेळी संततीमुळे किंवा मुलीमुळे होणारं नुकसान देखील दिसून येत आहे. अशा दोन परस्पर विरुद्ध गोष्टी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या बाबतीत आपण सांगू शकतो. ग्रहांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास निवडणुकीच्या काळात शरद पवार साहेबांसाठी अनेक ग्रह सकारात्मक झालेले आहेत. विशेषतः बुध ग्रह जो वाणीचा कारक आहे, भाषणाचा कारक आहे, तो आता त्यांच्यासाठी सकारात्मक आहेच. 30 ऑक्टोबरनंतर तो अधिक सकारात्मक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात शरद पवार साहेबांचं प्रत्येक भाषण हे अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यांच्या भाषणाला लोकांकडून प्रचंड मोठा प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. मार्चपर्यंतचा काळ त्यांच्यासाठी अधिकाराच्या दृष्टीने उत्तम आहे. अधिकार मिळणं किंवा कुठेतरी सत्ता मिळणं या दृष्टीने देखील हा काळ त्यांच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. याशिवाय शरद पवार साहेबांसाठीचा हा काळ आरोग्याच्या बाबतीत नकारात्मक म्हणता येईल. अनेक वेळा आपल्याला आरोग्यामुळे त्यांना 2 पावलं मागे घ्यावी लागू शकतात, असा देखील विभाग इथे दिसून येत आहे. पवार साहेबांची पत्रिका ही मेष राशीची पत्रिका आहे. तिच्या द्वितीय स्थानात हर्षल ग्रह विराजमान आहे. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे कुटुंबाचं स्थान असतं आणि हर्षल ग्रह म्हणजे संशोधन किंवा कुठेतरी विक्षिप्त ग्रह असं देखील आपण त्याला म्हणत असतो. असा ग्रह कुटुंबस्थानात विराजमान राहिल्यामुळे कुटुंबात कुठेतरी वादविवाद, संघर्ष सुरू राहील. या संबंधित प्रश्नांचा त्यांना सामना करावा लागेल. मात्र त्यांच्या बोलण्यामुळे, त्यांच्या समुपदेशनाच्या कौशल्यामुळे
माणसं त्यांच्याशी पुन्हा जोडली जातात हा देखील इथे एक विभाग समोर येतो. कारण त्या हर्षलवर बुधाची दृष्टी आहे. एकंदरीत निवडणुकीचा काळ शरद पवार साहेबांसाठी प्रचंड सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकतो. याशिवाय आता आपण अजितदादा पवार यांची देखील पत्रिका पाहत आहोत. तसंच उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्या दृष्टीनेही आपण विचार करणार आहोत. त्यानंतर निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर त्या दृष्टीनेही आपण विचार करणार आहोत. अजितदादा पवार यांच्यासाठी बारामती मतदारसंघ हा आतापर्यंत कर्मभूमी राहिलेला आहे. त्यामुळे आपण त्यांची कर्मकुंडली मांडून या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांची कुंभ रास येते जी मूळतः बुद्धिमान मानली जाते. आताच्या काळाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुठेतरी एप्रिल महिन्यापर्यंतचा काळ त्यांच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. कारण गुरु आणि शनी या दोन्ही मोठ्या ग्रहांचं गोचर त्यांच्यासाठी एप्रिल महिन्यापर्यंत प्रचंड सकारात्मक राहणार आहे. यानंतर बुध ग्रहाचा विचार केला असता अजितदादांना सध्या बुध ग्रहाचीच महादशा सुरू आहे. पत्रिकेत बुध ग्रह राजग्रहासोबत म्हणजे रवीसोबत कर्क राशीमध्ये युती करून विराजमान आहे. कर्क राशीचा विचार केला असता अष्टक वर्गामध्ये कर्क राशीला 31 बिंदू आहे जे अत्यंत सकारात्मक मानले जातात. हे बिंदू त्यांना शत्रूंवर स्पर्धकांवर मात करण्याचं सामर्थ्य देतात. असा देखील यात एक विभाग येतो. बुध ग्रह महादशानात आणि राहू अंतर्दशानात हे दोन्ही एकमेकांशी लाभयोग करत असून राजकारणात या दोन ग्रहांचं महत्त्व सगळ्यात जास्त असतं. याशिवाय शनिदेव जे सामान्य जनतेचं पाठबळ दाखवतात व गुरुदेव जे ज्ञान व बुद्धिमत्ता दर्शवतात अशा सर्व ग्रहांचा एक सकारात्मक प्रभाव अजितदादा पवार यांच्यावर आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार या दोघांच्या पत्रिका प्रचंड सकारात्मक असून तोडीस तोड असणार आहेत. मात्र जन्मभूमी कर्मभूमी या दृष्टीने विचार केला असता शरद पवार साहेबांची पत्रिका थोडी अधिक सकारात्मक होताना दिसत आहे. किंबहुना इथून पुढे जाऊन शरद पवार साहेबांचा नकाशा हा वेगाने पुढे जाताना दिसतोय. तर अजितदादा पवार यांची त्या तुलनेत कमी प्रगती होताना जाणवत आहे. अर्थात अजितदादा पवार यांची पत्रिका देखील सकारात्मक आहे, विकासात्मक आहे. परंतु त्यांची पत्रिका जेव्हा आपण शरद पवार साहेबांच्या शेजारी लावतो तेव्हा तराजूचं पारडं कुठेतरी पवार साहेबांकडे झुकत आहे. त्यामुळे पवार साहेबांना यश मिळण्याची शक्यता ही अजितदादांच्या तुलनेत जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. मात्र यात अजून एक विषय आहे की दोघांसाठी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची असली तरी शरद पवार साहेबांच्या अप्रत्यक्ष मदतीमुळे अजित पवार यांचा विजय होऊ शकतो. आज या गोष्टीवर कुणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र दोघांच्या पत्रिकेचा अभ्यास केला असता तसं होण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे. यात अजून एक विषय आहे की आपण काही छोटे उपाय करून परिणामांमध्ये बदल घडवून आणू शकतो. अर्थात पत्रिका बदलत नाही, तिला कोणीही बदलवू शकत नाही. मात्र उपाय केल्यामुळे मूळ पत्रिका अधिक सकारात्मक होऊ शकते. तसे उपाय आपल्या शास्त्रात दिलेले आहे. तर त्या दृष्टीने देखील आपण इथे कार्य करू शकतो. राहिला बारामतीचा विषय तर याच्यामध्ये जेव्हा दोन्हीकडचे उमेदवार जाहीर होतील आणि प्रत्यक्ष निवडणुकीची तारीख जेव्हा जाहीर होईल तेव्हा आपण पुन्हा याचं एकदा अधिक सखोलपणे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. अर्थात तशी तुमची सर्वांची मागणी असेल तर आपण तसा प्रयत्न नक्कीच करू. समजा उमेदवार जाहीर झाल्यानंतर जर वेळ कमी असेल तर लाईव्ह येऊन देखील आपण तो व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू. अर्थात हे सर्व तुमच्या मागणीवर अवलंबून असेल. तुमच्याकडून जर तशा कमेंट्स आम्हाला आल्या तर आपण त्यावर नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे बारामतीमध्ये तुतारी येईल की घड्याळ येईल हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे
मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.